प्रकार 2 रास काढणे. रास काढणे टाकलं लिह. रास बरोबर रासचं सूत्र काय रे? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल कुठं दिलेला असेल? गणितात. व्याज काढणं आपण काल शिकले. दोघं रकमा आपल्याला भेटल्या की दोघींची बेरीज करायची, आपल्याला रास भेटेल. प्रश्न लिहिल्यानंतर शेवटची लाईन येईल आता रास काढा. काल कोणती होती शेवटची लाईन? सरळ व्याज काढा. सरळ व्याज हे दरवर्षी सारखं राहतं. आता रास जी रास ही सरळ व्याज मध्ये पण येईल, चक्रवाढ मध्ये पण येईल. बरोबर आहे ना? सरळ व्याजची पण रास येते, चक्रवाढची पण रास येते. सध्या आपण सरळ व्याज शिकले ना? सध्या आपण कोणते शिकले? त्याची रास शिकतोय आता. मग चक्रवाढची रास नंतर शिकू. चला. दशादशे 10 दराने. दशादशे 10 दराने 1000 रुपयाची 2 वर्षाची रास काढा. दशादशे 10 दराने 1000 रुपयाची 2 वर्षाची रास काढा. अंडरलाईन रास काढा. आता रास काढण्यासाठीचं सूत्र लिहू भाऊ. पहिले रास काढण्यासाठी काय करणं पडेल? पहिली स्टेप तर सूत्र मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. गणितात पाय रे मुद्दल आहे का? किती रे? 1000. आता व्याज. व्याज काढणं काल शिकले आपण. व्याज काढणं काल शिकले ना आपण? काढ मग. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. आता सूत्र लिहायची गरज आहे का? काल आपण 10 गणित सूत्रांचे पाहिले ते. व्याज काढलं, ज्याचं व्याज झालं की त्याने हात वरती करा की एवढ्या लोकांचं व्याज झालं. शाबास. ओके. व्याज. व्याज काढा. व्याज मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर 1000 गुणिले 10 गुणिले 2 भागिले 100. केलं का? केलं का? अरे लेडीज मध्ये सगळ्यांचं झालं. मागे व्याज काढला का रे चेतन? किती आलं? 200. टाक. हे बघा डेकोरेशन कसं असेल मग. आता आपल्याला सांगितलं रास काढा. बरोबर का? हा मग डेकोरेशन पाहिजे. मग मी करीन मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. मुद्दल किती गणितात? 1000. व्याज किती आलं? मग रास किती होईल? बस झालो. रास बरोबर 1200 रुपये. रास बरोबर समजलं? रास काय राहतं? रास काय राहतं समजलं का? बर. ही जी रास आहे ही किती आली? 1200. किती आली रे? कोणाला समजलं? केनेल बी समजलं का? मुद्दा मातवरती करतोय. हा मग केने सांग. ही जी रास आहे ही किती वर्षाची आहे? शाबास. मग 1 वर्षाची रास किती? हात वरती करायचा. हात वरती करायचा. 1 वर्षाची रास किती? 1 वर्षाची रास किती? तो टोपीवाला 600. अभि 600. 1100. अबे मुद्दल किती? 1000. 1 वर्षाचं व्याज किती? मग रास किती? 1 वर्षाची रास 1100. 2 वर्षाची रास 3 वर्षाची रास 4 वर्षाची रास. असं आहे बहुते. तू अर्ध का करताय? 1200 अर्धा. रास म्हणजे काय डोक्यात टाक. पोळी प्लस भाजी काला. डोक्यात गेलंय. असं कधी होतं का? पोळी भाजी फेकली, पाणी पेलं,
कारण ते आपल्याला समजतं. पोळी मोडली, भाजी टाकली, काला तयार झाला, आता तो खाना आहे. तसं आपल्याला समजलं पाहिजे. मुद्दल प्लस व्याज मग 600 आलं कस काय? म्हणून रास शब्दाचं मिनिंग, आता मी जर बोलला पोळ्यांचा काला तर लगेच मिनिंग डोक्यात तयार आहे. पुरणपोळी मिनिंग डोक्यात तयार आहे. तसं रासचं बी मिनिंग डोक्यात तयार कर. रास म्हणजे कशी होते? मुद्दल त्याच्यात व्याज टाकलं की रास तयार होते. आणि रास सगळ्यात पहिलं तर मी क्लिअर करतो तुमचा माइंड की रास किती वर्षांची राहते. हातवरती करा. किती वर्षांची रास राहते? रास ही किती वर्षांची विचारली जाते? नाही ना, सांगा ना, उत्तरवरती हात करून सांगा, म्हणजे तुमचं डोकं चालतंय का ते पाहू पहिले. रास ही किती वर्षांची विचारली जाते? गणितवाला विचारीन, जो गणित विचारतोय ना तो विचारीन. त्याला 1 वर्षाची पाहिजे तर तो टाकीन 1 वर्षाची रास काढा. त्याला 2 वर्षाची पाहिजे, 2 वर्षाची रास काढा. 5 वर्षाची पाहिजे, 5 वर्षाची रास काढा, अकॉर्डिंग टू गणित. आता आपल्याला या गणितात काय सांगितलं होतं? 2 वर्षाची काढ. मग 2 वर्षाची तुम्ही काय केलं? 1000 रुपये मुद्दल, त्याच्यावर व्याज 1200 रुपये रास. 2 वर्षाची रास. मग आता याच्या पुढे लिहि तुला लागेल कंसात, ही रास 2 वर्षाची आहे. बरोबर. मग मी तुम्हाला काय केलं? फक्त तो प्रश्न मॉडिफाय केला. मग 2 वर्षाची 1200 ते 1 वर्षाची रास किती? किती? तर 1 वर्षाचं व्याज किती? 100. असं आहे. 2 नंबर प्रश्न गेला डोक्यात. 10,5 दराने, 10,5 दराने 5,000 रुपयाचे, 10,5 दराने 5,000 रुपयाचे 5 वर्षाची रास काढा. 5 वर्षाची रास काढा. चालल्या पटापट. आज आपलं रास आणि मुद्दल झाले पाहिजे. दशादशे 5 दराने 5,000 रुपयाची 5 वर्षाची रास काढा. सगळ्यात पहिलं काम गणित वाचणे. पहिली स्टेप काय रे? गणित वाचणे. त्याच्यानंतर शेवटच्या शब्दाला अंडरलाईन. काय विचारलंय? 5 वर्षाची रास. किती? 5 वर्षाची रास. मग रास काढण्यासाठी आपल्याला काय काय लागेल? मुद्दल प्लस व्याज. मुद्दल गणितात दिलंय. किती मुद्दल? आता व्याज काढणं आपण काल शिकले. काढ मग व्याज. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याज भागिले 100. ओमकार, व्याज किती आलं बावड्या? 1200. किती वर्षाचं? 1250 आलं. सर मुद्दल होत 5,000, व्याज आलं 1250. दोन्हींची बेरीज करायची. 5,000 प्लस 1250. उत्तर 6,250. आता सर हे 1250 आलं कसं? याच्यासाठी कालचं लेक्चर. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. मुद्दल किती रे? 5,000. मुदत किती रे? 5 वर्ष. व्याजाचा दर किती रे? भागिले 2 0 गेले, 2 0 गेले. 5 5 25 0, 25 5 आले 1250. कालच्या गणितांची प्रॅक्टिस करून आले. जर करून आले असतील तर व्याज काढता येईल. व्याज काढता येईल तरच रास काढता येईल. या गणिताचं उत्तर आहे 6,250. कोणाकोणाच्या लक्षात आलं? हे जर दुसरं गणित आहे. किती वर्षाची रास झाली? किती वर्षाची? मग आता 3 वर्षाची कोण सांगतं? हातवरती करून सांगायचं. 3 वर्षाची रास. 3 जण सांगताय. 4 5 6. 3 वर्षाची रास. व्यवस्थित विचार करा. पेन वापरा. तुम्हाला पटीन ते करा. आपल्याला किती वर्षाची रास काढायची आहे? किती? 3. कसं काढणार?
हा 750 करेक्ट. हा 5750. 750 हे व्याज आहे भाऊ. 750 काय आहे? व्याज आहे. आपल्याला विचारली आहे रास आहे, मग ते व्याज मुद्दलामध्ये मिक्स करावं लागेल. म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जर मला रास विचारली तर दोन्हींची टोटल सांगावी लागेल. 3 वर्षाचं व्याज झालं आपलं 750. ते 750 रुपये व्याज 5000 रुपये मुद्दलामध्ये टाकायचं. 3 वर्षाची रास आपल्याला भेटेल 5750. इन का हे जे 1250 काढलंय हे किती वर्षाचं व्याज आहे? 1250 हे 5 वर्षाचं व्याज. तर एका वर्षाचं किती? लगेच काढता आलं पाहिजे. एका वर्षाचं 250, 2 वर्षाचं 500, 3 वर्षाचं 750. असं कॅल्क्युलेशन तोंडी झालं पाहिजे. हा गणित क्रमांक 3. 10,15 दराने 10,15 दराने 10,000 रुपयाचे 10,000 रुपयाचे 3 वर्षाची रास काढा. 3 वर्षाची रास काढा. चालले पटापट. मुद्दल गुणिले व्याज बरोबर रास. सॉरी, मुद्दल अधिक व्याज गुणिले नाही रे, मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. चालते पटापट. एकदम सोपं आहे. मुद्दल किती रे? 10,000. व्याजाचा दर 10%, 15%. 10,000 गुणिले 15 गुणिले 3 भागिले 100. किती आलं प्रेरणा? 14,000 झालं. 14,500 म्हणजेच व्याजाला आपलं 4,500. व्याज काढायचं शिकले ना आपण. त्याच्याकरता झालेल्या गणितांची प्रॅक्टिस करून यायचं. नुसते तोंड घिसन यायचे नाही. गणित क्रमांक 4. 14,500 आलं का? हा मुद्दल तर ऑलरेडी होतं ना 10,000 आपल्याकडे. फक्त व्याज सूत्रात टाकून काढायचं. 4,500. मग ते 10,000 आणि हे 4,500 14,000. मागच्या दोघी येत आहे का रे? किती वर्षाचं आलं 14,500? एका वर्षाचं व्याज किती? एका वर्षाचं व्याज किती? 1500. शाबास. चल जमतंय आता. गणित क्रमांक 4. 10,8 दराने 10,8 दराने 4,000 रुपयाचे 4 वर्षाची रास काढा. 4 वर्षाची रास काढा. 10,8 दराने 4,000 रुपयाची 4 वर्षाची रास काढा. हम्म 5,360 5,360. मुद्दल तर आपल्याकडे आहेच. मुद्दल किती? 4,000.
मग व्याज काढायचं होतं. मुद्दल किती? 4,000. 4,000 चे 8.5% गुणिले मुदत किती? 4 वर्ष भागिले 100. पॉइंट नंतर एक घरवरती आहे, 1 0 खाली हा पॉइंट निघाला. 1 2 3 1 2 3 4 चौक 16 गुणिले 85 करा का 85 गुणिले 16 करा, पण आपला 16चा पाडा पाठ आहे ना. 16 पाचे अच्छाले 16 8 128 आणि 8 1,360 रुपये हे व्याज झालं. हे व्याज उचल्याचं मुद्दलामध्ये टाकायचं. 4,000 प्लस 1,360 किती आलं? 5,360 रुपये रास. 5360 येत आहे. बस हे असेच गणित विचारले जातं भाऊ. काल मी एक प्रश्न पत्रिका टाकली होती आपल्या 90 डेजला, पाहिली का? पाहिली का तुम्ही? तर आपण जे शनिवारी लेक्चर घेतलं ना, त्या शनिवारी लेक्चर जे घेतलं आपण त्याच्यातले 4 प्रश्न आले होते परीक्षेत. कोणता कोणता? एक नीती आयोगाला, नीती आयोगाची स्थापना काय आहे सांगा? शाबास, 1 जानेवारी. दुसरा प्रश्न, लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला भेटलाय? 2. त्याच्यानंतर पहिली AI अंगणवाडी वडदाम ना, आणि एक होता, 3 झाले ना, अजून एक होता ना आपलं काहीतरी वित्त आयोगचं झालं. अजून एक होता, मी टाकले तिथे ग्रुपला, पाहून घ्यायचे. ते 4चे 4 प्रश्न आपण इथे डिस्कस केलेल्या मधले होते. तर असा फायदा होतो. मी ते वाचले नव्हते. त्याच्यानंतर आपण पुरस्कार चालू केलं होतं मग ते पुरस्कार आपण घेत असताना सर आले आणि तिथे आपण स्टॉप होऊन गेले. मग मी असं एक पान पलटवून फक्त एवढंच पाहिलं, मिस इंडिया का मिस वर्ल्ड होती? मिस वर्ल्ड. ती कोणत्या देशाची? थायलंड. ते मी पाहिलं होतं फक्त नुसतं असं पान पलटलं ना, आता बोलला होता की बा आता सर आले आपण बंद करतो लेक्चर, पण ते सुद्धा मी ना ध्यानात ठेवलं. म्हणजे एवढे शार्प आपण पाहिजे चॅप्टर एकदम. म्हणजे फक्त 30 मिनिटाचं लेक्चर टाकलंय आपण, 30 मिनिटात 4 प्रश्न. विचार कर म्हणजे केवढे पॉवरफुल लेक्चर आहे आपले चालू घडामोडीचे. जर समोरच्यानं फक्त 30 मिनिटं बी आपलं लेक्चर ते पाहिजे घेतलं असतं तर 4 प्रश्न त्याचे होऊन गेले असते. कितलं डिस्कस केलंय आपण त्याच्यात, पाहिलं का तुम्ही ते लेक्चर? डबल पाहिलं का? डबल पहा ते लेक्चर. त्याच्यात आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय कंपॅरिझन पाहिलंय की नाही? कोण सांगतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण पालते आपण त्या दिवशी हातवरती करून? किती लोकांना आठवतंय भाऊ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पाहिले होते ना आपण. तुला आठवतंय? सांग. उच्च न्यायालयाचे होते ते सूर्यकांत शर्मा. अरे तुम्हाला खोटं भाषेल, माझे लेक्चर मी स्वतः पाहतो चालू घडामोडीचे, गणिताचे निपात चालू घडामोडीचे. कारण मला एवढं कॉन्फिडन्स आहे की मी वाचलेले प्रश्न मला समजतं ना, प्रश्न परीक्षेला येईन. मला समजतं की हा प्रश्न परीक्षेला येईनच. नीती आयोगचा सांगितला होता, लोकमान्य टिळक पुरस्कारचा सांगितला होता, AI अंगणवाडीचा सांगितला होता. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे जो आपण डिस्कस केलेला आहे, मला आता आठवत नाही, जो टाकलाय मी ग्रुपला, पाहून घ्यायचा तो. 4 प्रश्न आपण जसेच्या तसे पाहिलेले. ते वडधामनाचा प्रश्न ते येणारच होता ना, फक्त तिथे काय वृद्धामना असं आलं होतं. ते वडधामनाचं आहे ना आपलं, केव्हा झालं होतं माहितीये का? केव्हा झालं होतं? या जानेवारीने झालं होतं ते, मागच्या शनिवारी झालं होतं. समजतंय का? पण मागच्या शनिवारचं मी रिव्हिजन करी घेतलं तुमच्याकडून, तेव्हा ही पायल बोलली होती वडधामना. कान एवढा पक्का आहे माहिती की तो शब्द जसा तसा लक्षात केला होता मी ना. 15 मार्काले चालू घडामोडी होत, 9 मार्क आले. एक पुस्तक वाचेल नाही चालू घडामोडीचं.
म्हणजे ते पुस्तक केवढं पॉवरफुल आहे ते बी विचार करा. ते जे पुस्तक आपण घेतलं होतं समीर कडून, घेतलं पाहिजे तुम्ही ते. मग घेतलं पाहिजे सगळ्यांना. त्या दिवशी बोलला होता घेतलं पाहिजे, समजलं का? फक्त एकच टॉपिक घेतला होता आपण त्या दिवशी, नियुक्ती आणि पुरस्कार चालूच केला होता. बस 2-1.5 तासाच्या लेक्चर मध्ये 4 प्रश्न. त्याच्यात मी 30 मिनिटाचा रेकॉर्ड झालाय ते, पण तरी बी त्या 30 मिनिटामध्ये आहे ते. तर मग असं आहे. चलो प्रश्न 5, शेवटचा प्रश्न. 10,12 दराने 10,12 दराने 7,000 रुपयाचे 7,000 रुपयाची 3 वर्षाची रास काढा. 3 वर्षाची रास काढा. अरे तो ग्रुप जो आहे ना त्याच्यात 380 लोक आहे. किती लोक फायदा घेत आहे त्या ग्रुपचा, मी त्याच्यावर टाकत राहतो काही ना काही महत्वाचं. ते 5 चाला 90 डेजला तुमचे 2-4 मार्क असेच वाढी जातील. म्हणजे मला महत्वाचं वाटतं त्याच्यात टाकत राहतो मी. लॉक केलेला ग्रुप आहे आणि तो फक्त मीच बोलतो त्याच्यावर. एक बी जण व्हॉट्सअप वापरता नाही तुम्ही, मग पाहता का बरं नाही? का रिचार्जच नाहीये? पण असं तर होऊ शकत नाही की व्हॉट्सअप ओपन केलं नाही दिवसातून. मुद्दल 4,000 7,000, व्याजाचा दर 12% गुणिले 3 भागिले 100. व्याज आलं 2500. 2520 अधिक मुद्दल 9,500. पुढचा प्रश्न. 10,14 दराने 10,14 दराने 9,000 रुपयाचे 10 वर्षाची रास काढा. 10,14 दराने 9,000 रुपयाची 10 वर्षाची रास काढा. व्याजाचा दर 14, मुद्दल 9,000, मुदत 10 वर्ष भागिले 100. व्याज जास्त आलं 12,600. किती आलं व्याज? 12,000. ते कस का 2,600 आलं? 90 गुणिले 10 किती होता? 900. तू 90 गुणिले 14 केला का पहिले? मग 14 नम किती होता? 126. तू ना फक्त 26 लिहिले भाऊ. शाबास. लाईन नाही घे ना मग. 90 गुणिले 10 12,600 रुपये व्याज. मुद्दल किती? लिहू मग. मुद्दल 9,000, मुद्दल अधिक व्याज 21,600. कसं काय झालं तुझ्या? हा एक कुठून आणला तू?
अच्छा, मग तो खोड ना भाऊ, तो 19 दिसला मग मला मी तेच विचार करतोय तो खोड. एक काढ. हा 21,000 शेवटचं गणित, रास काढण्यावरचं शेवटचं गणित. दशादशे 3.5 दराने, दशादशे 3.5 दराने 5,000 रुपयाचे. दशादशे 3.5 दराने 5,000 रुपयाची 6 वर्षाची रास काढा. ₹5,000 6 वर्षाची रास काढा. पाच गुणिले 6 किती होता? 5 दिसतोय, 5 कुठे? 5. 6 दिसतोय, 5 सक 5 सक किती होता? 30 लिहू तिकडे 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 अजून तिकडे सरगा अजून. हा 30 गुणिले काय उरलंय पायदडी? 35 ना. येतो गुणाकार. झिरोने टाकला तू, पहिले एक 0 टाकणं पडतो. हा आता येईल. व्याज आलं 1,050. 1,050 150 लिहिते तू. 1050 1,050. व्याज मुद्दल 5,000, व्याज 1,050 इज इक्वल टू रास 6,000. विषय खतम. रास इथे संपलेला आहे. रास इथे संपलेलं आहे.